बातमी नागपूरमध्ये 90% नाराजांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। पराते, स्वाती आखतकर, किसन गावंडेंनी माघार घेतली आहे, तर विनायक देहनकर, सुनील अग्रवालांची बंडखोरी कायम असल्याचं पाहायला मिळते। नागपूरमध्ये 90% नाराजांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा भाजपच्या वतीने दावा केला जातोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काने। अमर, भाजपच्या वतीने 90% बंडखोरांना शमवण्यात यश आल्याचा दावा केला जातोय, मात्र काय? रुबीना, खरं तर हे भाजपाकडून दावा करण्यात येतोय आणि आता दक्षिण नागपूरची एक महत्वाची माहिती येत आहे। काही पदाधिकारी भाजपाचे दक्षिण नागपूरमध्ये पूर्व नागपूरमध्ये बरीच बंडखोरी झाली होती, कोणी कोणी मागे घेतल्याची माहिती आहे। आता पूर्व नागपुरामध्ये काही नाराज कार्यकर्त्यांनी भरली होती, त्याच्यापैकी आज भरपूरशा लोकांनी 50 लोकांनी अर्ज मागे घेतले। हरी टिकोणवारनी मागे घेतला, मनोहर शिट्टेंनी मागे घेतला, धीरू आदमनेंनी मागे घेतला, आमचे महेंद्र राऊत आमचे नेते त्यांच्या मुलीने मागे घेतला आणि त्याच्यानंतर डिप्टी सिंगल मधून बरीचशा कार्यकर्त्यांनी मागे घेतला, पार्टीतून मागे घेतला। पूर्व नागपूरचे चित्र आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्य नागपूरमधले प्रभाग क्रमांक 18 मध्ये 2 बंडखोरी कायम आहे। सगळ्यात ते म्हणजे एक धीरज चव्हाण आणि मुकुंद बापट। हा मतदारसंघ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निवासस्थान असलेलं आहे आणि त्याचबरोबर विनायक देहनकर, जे माजी महापौर अर्चना देहनकर यांचे पती आहे, त्यांची सुद्धा उमेदवारी कायम आहे आणि त्याचबरोबर सुनील अग्रवाल माजी नगरसेवक आहेत, त्यांची उमेदवारी एक कायम आहे। पण त्याचबरोबर अनेक उमेदवारी मागे घेण्यात भाजपा नेतृत्वाला यश सुद्धा मिळालेलं आहे। त्यामध्ये मध्य नागपूरमधलं जसं राजेंद्र धक्काते असो किंवा पराते असो, असे काही जे उमेदवार आहेत, पार्डीकर यांच्या पत्नी यांची उमेदवारी सुद्धा मागे घेतल्याची माहिती आहे। आता भाजपाकडून दावा करण्यात येतोय की 90पेक्षा जास्त जे नाराज होते त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे, पण अजूनही काही चित्र जे दिसत आहे, काही उमेदवार मात्र कायम आहे। त्यामुळे भाजपा समोरच्या ज्या अडचणी आहे, अपेक्षा एवढ्या नक्कीच सुटलेल्या नाही, पण नक्कीच बरेच उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतलाय, कारण की सगळे जे आमदार होते ते पूर्णपणे आज सक्रिय होते। वरिष्ठ नेते जे भाजपाचे होते ते बरेच सक्रिय होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जो हाय व्होल्टेज ड्रामा किसन गावंडे यांच्या निवासस्थानी जो चालला होता, त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। एकूणच आता जे चित्र दिसत आहे, भाजपासमोरच्या मोठ्या प्रमाणात अर्ज जरी भाजपा नाराजांनी घेतले असले तरी काही ठिकाणी मात्र त्यांच्या अडचणी नक्कीच कायम आहे।